मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांची काल महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याची बातमी आली आणि मोहोळमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला। आज मोहोळ येथील नगर परिषदेसमोर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या युवती प्रदेश अध्यक्षा कुमारी संध्याताई तसेच जिल्हा अध्यक्षा कुमारी ऋषलीताई इंगळे पाटील तसेच मोहोळ तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जल्लोष पाहायला मिळाला। पहा प्रतिक्रिया। आज जो जल्लोष केला ते कशासाठी होता? आज या ठिकाणी आमच्या तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय राजनजी मालक यांची महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेवर काल निवड जाहीर झाली। त्याबद्दल आमच्या सर्व मोहोळ शहराचे सर्व नगरसेवक, सर्व नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, आमच्या सर्व पदाधिकारी, उपस्थित कार्यकर्ते तसेच आमच्या युवतीच्या प्रदेशाध्यक्षा संध्याताई सोनवणे, वृषाली इंगळे मॅडम, आमच्या मोनिका, आमच्या नूतन निवड झालेल्या युवती शहराध्यक्ष मोनालीताई, सर्व आमच्या तालुक्याच्या आमच्या प्रमुख यशोदाताई कांबळे, सर्व नगरसेवक हे उपस्थित राहून आम्ही आदरणीय मालकांना शुभेच्छा देतो। महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेवरती काल राजन पाटलांची मालकांची निवड झालेली आहे। या निमित्त सगळ्याच मोहोळमध्ये अतिशय जल्लोषाचं वातावरण आहे। माझ्या वतीने इथे उपस्थित सर्व मोहोळचे पदाधिकारी असतील, नगरसेवक असतील, यांच्या सर्वांच्या वतीने मालकांना खूप खूप शुभेच्छा। त्यांची निवड झाली त्याबद्दल जिल्हा अध्यक्ष युवती या नात्याने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवती जिल्हा अध्यक्ष या नात्याने सर्व आमच्या युवती टीम करून राजनजी मालक यांना आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो आणि धन्यवाद। नुकतीच आमचे तालुक्याचे भाग्यविधाते राजनजी पाटील साहेब यांची राज्य सहकार परिषदपदी निवड झाल्याबद्दल सर्व मोहोळ शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे फटाक्याची आतिषबाजी करून व मिठाई एकमेकांना खाऊ घालून जल्लोष साजरा करण्यात आला आहे। पुढील वाटचालीस मालकांना सर्व नगरसेवक पदाधिकारी यांच्याकडून मोहोळ शहराच्या वतीने शुभेच्छा देतो। धन्यवाद। अतिशय आनंदाचं वातावरण आहे आणि सर्व कार्यकर्त्यांना अतिशय आनंद झालेला आहे। ज्यांना या सोलापूर जिल्ह्यातील सहकारातील डॉक्टर म्हणून संबोधलं जातं आहे असे आमचे नेते आदरणीय मालकांना तमाम महाराष्ट्राचं सहकार क्षेत्राचं जे महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये सहकार क्षेत्र महत्त्वाचं आहे अशा सहकार परिषदेचे अध्यक्षपद देऊन आज या मोहोळ तालुक्याचा बहुमान तमाम महाराष्ट्रातच महायुतीच्या नेत्यांनी दाखवलेला आहे। त्याबद्दल महायुतीच्या नेत्यांचं, सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी, महिला पदाधिकारी यांच्या वतीने आम्ही आभार मानतो आणि पुढील कार्यास मालकांना खूप खूप शुभेच्छा देतो।